नमस्कार मैत्रिणींनो, आज क्लासचा 7वा दिवस. 7व्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे पेपर कटिंग वापरून प्रिन्स कट ब्लाउज कसा कट करायचा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तो ब्लाउज कसा शिवायचा तो अगदी स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. चला तर मैत्रिणींनो, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण हा ब्लाऊज अस्तरवर कट केलेला आहे आणि नंतर ब्लाऊजच्या मेन पीसवर कट करून घेतलेला आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये हा ब्लाऊज कसा शिवायचा, अस्तर फिटिंग कसं करायचं ते अगदी स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने आपण पाहणार आहोत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. तर बघा, हा समोरील भाग घेतलेला आहे, तर तो उलट सुलट बघून घ्यायचा आहे. तर हा उलट्या बाजूने आपल्याला इथे समोरासमोर ठेवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली दोन्ही बाजू एकाच साईडची होणार नाही. यासाठी उलट्या बाजूने ठेवून त्यावर आपल्याला इथे अस्तर ठेवून घ्यायचं आहे. तर बघा, ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचे. अस्तर ठेवून आपल्याला त्यावर एक टाचपिन लावून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला शिलाई मारताना इकडे तिकडे घसरणार नाही. यासाठी तर आता एक बाजू आपल्याला बाजूला ठेवून घ्यायची आहे आणि दुसऱ्या ब्लाऊजला इथे अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. कपडा अगदी व्यवस्थित करून घ्यायचा आहे, जेणेकरून कपड्याला कुठेही झोळ येणार नाही आणि आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग बिघडणार नाही. यासाठी तर बघा, दोन्ही बाजूने आपण इथे टाचपिन लावून घेतलेले आहे आणि इथे कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारताना कपड्याला कुठेही ओढाताण करायची नाही, अगदी सावकाश शिलाई मारून घ्यायची आहे. बघा, या पद्धतीने आपली एक साईड जोडून झालेली आहे. तर आता आपल्याला इथे एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. आपण अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. तर अस्तर फिटिंग करून झाल्यावर तो एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा. आता ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्याही साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. लक्षात असू द्या मैत्रिणींनो, शिलाई मारताना कपड्याला कुठेही झोळ येऊ द्यायचा नाही. अगदी कडेकडेने शिलाई मारून घ्यायची. आणि इथे दुसरी ही बाजू तयार झालेली आहे आणि आता एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपल्या दोन्ही बाजू अस्तर लावून झालेल्या आहेत. आता ह्याच पद्धतीने हे सुद्धा समोरासमोरच ठेवून घ्यायचे आहे. बऱ्याच वेळा नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीला दोन्ही भाग एकाच साईडचे होतात आणि नंतर ते आपल्याला परत उकलून घ्यावे लागतात. तर त्यासाठी तुम्ही सुरुवातीलाच असे दोन्ही भाग समोरासमोर ठेवले तर उलटसुलट होणार नाहीत आणि आपला ब्लाऊजही कमी वेळेत शिवून तयार होतो. तर बघा, हे सरळ भागावरच ठेवून घेतलेला आहे. ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो सरळ ठेवलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि इथे सेंटरला एक टाचपिन लावून घ्यायची आहे, जेणेकरून आपला कपडा घसरणार नाही. यासाठी आणि आता इथे गळ्याला कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहे. अगदी जसा गळ्याचा आकार आहे तशी शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. कपडा कट करून झाल्यावर छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत.
कट मारताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. छोटे छोटे कट मारून घ्यायचे आणि ह्या पद्धतीने आपल्याला अस्तरच्या साईडने इथे दाब शिलाई टाकून घ्यायची आहे आणि जी खालची शिलाई आहे ती अस्तरच्या साईडने आली पाहिजे. ह्या पद्धतीने आपल्याला इथे हळूवारपणे दाब शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा ह्या पद्धतीने. आणि आता हा अस्तर खालच्या साईडने दुमडून घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणी, आपला फिनिशिंग सहित सुंदर असा गळा तयार झालेला आहे. आता साईडने शिलाई मारून इथे अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. तर आपल्याला गळ्याला इथे कुठेही गोट लावायची गरज नाही. ह्या पद्धतीने जर गळा शिवला तर सुंदर असा फिनिशिंग सहित छान दिसतो. अस्तर फिटिंग करताना कपडा व्यवस्थित करून इथे अस्तर फिटिंग करून घ्यायची आहे. कुठेही झोळ येऊ द्यायचा नाही. आपण ब्लाऊज शिवतो तितकंच आपल्या ब्लाऊजला फिनिशिंगही महत्त्वाची असते. आणि आता एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीला समजेल असं अगदी सावकाश आणि सोप्या पद्धतीने सांगत आहे. आता ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरी ही बाजू तयार करून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, लक्षात असू द्या, आपल्याला इथे गळा पलटून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण इथे सरळ भागावरच हे अस्तर ठेवून घेतलेलं आहे. आपल्याला गळ्याला शिलाई मारून नंतर हे कपडा पलटून घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने. आणि आता छोटे छोटे कट मारून घ्यायचे. आणि आता अस्तरच्या बाजूने इथे आपल्याला दाब शिलाई टाकून घ्यायची आहे. अस्तरच्या बाजूने जर दाब शिलाई टाकली तर वरच्या साईडने आपल्याला कुठेही शिलाई दिसणार नाही आणि गळ्याला फिनिशिंगही छान दिसते. तर बघा ह्या पद्धतीने आपल्या दुसऱ्या साईडचा गळा तयार झालेला आहे. आता साईडने शिलाई मारून अस्तर फिटिंग करून घ्यायचे. तर बघा आपल्या समोरील दोन्ही बाजू तयार झालेल्या आहेत. एक्स्ट्राचा कपडा कट करताना जेवढा एक्स्ट्राचा कपडा आहे तेवढाच कट करून घ्यायचा आहे. आणि बघा मैत्रिणींनो, आपल्या सुंदर अशा फिनिशिंग सहित दोन्ही बाजू तयार झालेल्या आहेत. तर इथे आता आपल्याला साइड पार्ट जोडून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूला जो कमी जास्त कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने आपल्याला ठेवून ह्यावर शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारताना अगदी सावकाश शिलाई मारून घ्यायची आहे. कपड्याला कुठेही ओढाताण करायची नाही. अगदी हळूवारपणे शिलाई मारून घ्यायची आहे. शेवटपर्यंत व्यवस्थित धरून शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाल्यावर बघा आपला सुंदर असा प्रिन्स कट शिवून झालेला, छान अशी फिनिशिंग आलेली आहे. तर इथे आता आपल्याला काज बटन पट्टीच्या साईडने एक टक्स टाकून घ्यायचा आहे. तर इथे 2 ते 2.5 इंचाचा टक्स टाकून घ्यायचा आहे.
तर ह्या पद्धतीने आपल्याला इथे अर्ध्या इंचाचा टक्स घेऊन समोर असं निमुळती शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा, आपला एक बाजू शिवून तयार झालेली आहे. दुसरी बाजू शिवून घेऊयात. दुसरी बाजू शिवताना आपला प्रिन्स कटचा जो साईड पार्ट आहे तो खालच्या साईडने ठेवून घ्यायचा आहे आणि इथे शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही साईड व्यवस्थित ठेवून इथे शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा, या पद्धतीने आपली शिलाई मारून झालेली आहे आणि इथे आपल्याला काच बटन पट्टीच्या साईडने एक टक्स टाकून घ्यायचा आहे. अगोदर दाखवल्याप्रमाणे इथे टक्स टाकून घ्यायचा आहे. बघा, आपल्या दोन्ही बाजू शिवून तयार झालेल्या आहेत. आता आपल्याला इथे काच बटन पट्टी लावून घ्यायची आहे. तर इथे अस्तरच्या कपड्याची काच बटन पट्टी आपल्याला लावून घ्यायची आहे. मागचा गळा आपण कट केला होता, त्यामध्ये जो उरलेला कपडा आहे त्यामध्ये आपण इथे काच बटन पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. तर आपल्याला इथे बटन पट्टी लावण्यासाठी उलट्या साईडने लावून घ्यायची आहे. ह्या पद्धतीने उलट्या साईडने ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आणि वरच्या साईडने आपल्याला पाव इंच दुमडून घ्यायचा आहे, कारण आपला गळा आधीच तयार झालेला आहे त्यासाठी. आणि इथे बघा, असं डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची. तर बघा, ह्या पद्धतीने आपली बटन पट्टी तयार झालेली आहे. आता आपल्याला इथे काचपट्टी करण्यासाठी एक साईडने दुमडून शिलाई मारून घेतलेली आहे, जेणेकरून कपड्याचे धागे दोरे निघणार नाहीत. आता ही सरळ बाजूने ठेवून घ्यायची आहे आणि त्यावर शिलाई मारून घ्यायची आहे. वरच्या साईडने आपल्याला दुमडून घ्यायचं आहे. तर बघा, ह्या पद्धतीने. आणि आता आपल्याला इथे अस्तरच्या साईडने दाब शिलाई द्यायची आहे, जेणेकरून आपली पट्टी फिनिशिंग सहित छान बसेल यासाठी. आता पूर्ण पट्टी आपल्याला खालच्या साईडने दुमडून घ्यायची आहे आणि वर शिलाई मारून घ्यायची आहे. आणि बघा, आपली काच बटन पट्टी लावून झालेली आहे आणि आपला प्रिन्स कटचा ब्लाउज समोरील बाजू तयार झालेली आहे. आणि मागची बाजू, बाही आणि फिटिंग उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.